आपल्यासाठी एक प्रॅक्टिस मॅच असल्यासारखी आपण ही खेळलोय आणि पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले. अगदी सर, या आधी दहशतवाद विरोधी आणि परिणामी पाकिस्तान विरोधी उचललेलं पाऊल आणि आत्ताचा आपला रिस्पॉन्स, आता यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय? आणि यातून मला विचारायचं की आणि यातून भारताची सद्यस्थिती कशी दिसून येते, म्हणजे अंतर्गत आणि जागतिक स्तरावर? आतापर्यंत भारताने स्वातंत्र्यानंतर जी भूमिका घेतली होती की आम्ही एक अलिप्त राष्ट्र आहोत, म्हणजे आम्ही येस. कुठल्याही गटात नाही आहोत हो. आणि आम्ही शांततेचा मार्ग अवलंबतोय आणि त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारच्या घटना व्हायच्या तेव्हा आपला प्रयत्न असायचा की आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये त्या देशाचा निषेध केला जाईल, त्याला हो. एकटं पाडलं हो. जाईल. हो. या सगळ्या गोष्टींचं महत्व आहे. हं. पण लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही. कोणी प्रत्येक कोणाचं. जण हां. केवळ स्वतःच्या राष्ट्रीय हितापुरते मर्यादित असतात आणि अगदी. त्यामुळे जेव्हा आपल्या लक्षात आलं की अशा प्रकारे निंदा करून किंवा दबाव टाकून काही साध्य होत नाही, तेव्हा आपण आपले प्रश्न स्वतः सोडवायचा निर्णय घेतला. आणि गेल्या 10 वर्षात, खास करून गेल्या 8-9 वर्षात आपण बघितलं की प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर आपण कारवाईची लेव्हल वाढवत नेलेली आहे. पहिले पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले, त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केले हं. आणि आता तर थेट पंजाबमध्ये आणि पाकिस्तानच्या लष्करी तळांवर देखील आपण हल्ले केलेले आहेत. आणि त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की भारताची राष्ट्रीय सुरक्षा ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे अगदी. आणि भारत आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सीमा ओलांडून ही कारवाई करू शकतो. आणि अण्वस्त्र वापरण्याचा किती दबाव पाकिस्तानने टाकला, धमकी दिली, तरी हं. त्याला भीक न घालता हं. आपल्याला जे साध्य करायचे ते आपण साध्य केलेलं आहे. हा बदल झालेला आहे हं. आणि हा जो एक नवीन आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे, तो एक मला असं वाटतं मोठी उपलब्धी गेल्या 10 वर्षातली आपल्याला म्हणता येऊ अगदी शकेल. सर, एक नवा आत्मविश्वास यामधून आपला सर्वांना दिसून येतोय. ऑपरेशन